नमस्कार, मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आपण या आठवड्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डाएट सूप बघणार आहोत। तर अतिशय मस्त आणि भरपूर प्रोटीनयुक्त, चवीलाही अप्रतिम लागणारे आणि शरीरालाही भरपूर असे लाभदायक। तर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर अशा पद्धतीचे रात्रीच्या जेवणाऐवजी सूप तुम्ही पिऊ शकतात। तर आपण आता जे सूप बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे दलिया। तर दलिया अशा पद्धतीचा आपल्याला मार्केटमध्ये सहजच मिळू शकतो। तर मी त्यासाठी बारीक कट करून घेतलेले गाजर, कांदे, शिमला मिर्च, टोमॅटो, लसूण आणि एक मिरचीचे 2 असे मोठ्या पद्धतीने काप करून घेतलेले। तर सर्वात आधी आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये दलिया हा थोडा असा भरडसर भगरीसारखा किंवा रव्यासारखा मिक्सर ऑन ऑफ करत त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडा दलिया मिक्सरमधून काढून घेतला की मस्त असं दाटसर आपले सूप तयार होते। तर आता एका कढईमध्ये अतिशय मंद आचेवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटभर हा दलिया मस्त असा शेकून घ्यायचा आहे। तर जास्तीचा न शेकता अतिशय कमी आचेवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटभर थोडा रंग बदलायला लागला आणि मस्त असा सुगंध सुटायला लागला की दलिया आपला भाजून तयार होतो। तर अशा पद्धतीने दलिया छान असा भाजला गेलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला अतिशय कमी म्हणजे अर्धा स्पून आपल्याला गाईचे साजूक तूप घालायचे आहे। तर आपण हे सूप बनवताना तेलाचा अजिबातच वापर करणार नाही। तर मी साजूक तूप थोडे घातले, त्यानंतर सर्वात आधी गाजर घालून घेतले। तर गाजर थोडे शिजायला वेळ लागतो म्हणून सर्वात आधी आपल्याला गाजर घालायचे आहे आणि मिनिटभर तुपामध्ये हे गाजर मस्त असे परतून घ्यायचे आहेत। तर मिनिटभरामध्ये छान असे हे गाजर थोडे मऊ होतात। त्यानंतर आपल्याला सर्व जिन्नस एक एक करून कांदे, शिमला मिर्च, टोमॅटो सर्व जेवढ्या भाज्या आपण कापलेल्या असतात त्या अशा पद्धतीने घालून घ्यायच्या असतात। तर तुमच्याजवळ अजून भाज्या असल्या तर तुम्ही घालू शकतात, बीन्स वगैरे असले तेही तुम्ही यामध्ये मिक्स करू शकतात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आता मध्यम ते मंद आचेवरती छान अशा या सर्व व्हेजिटेबल्स मस्त अशा तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सूप बनवताना गाईच्याच तुपाचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये आता 1.5 ते 2 ग्लास मस्त असे गरम करून घेतलेले पाणी घातलेले आहे। गरम करून घेतलेले पाणी घातले म्हणजे उकळी लवकर येते आणि आपले सूपही झटपट असे तयार होते। तर आपल्याला 2 मिनिटभर या भाज्या मी झाकण ठेवून शिजवून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असा भाजून घेतलेला दलिया त्यामध्ये घातला। तर आता आपल्याला दलिया व्यवस्थित असा 2 ते 3 मिनिटभर मंद ते मध्यम आचेवरती मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मी शेंदवा नमक घातलेले आहे आणि थोडे मस्त असे चव लागण्यासाठी काळे मीठ, जिरेपूड आणि मिरीपूड अतिशय असे सर्व जिन्नस आपल्याला शरीराला लाभदायक आणि फॅट बर्न होण्यासाठी उपयुक्त आहेत। आणि थोडे आपल्याला यामध्ये आल्याचाही थोडा असा पद्धतीने किस घालून घ्यायचा आहे। आलं घातले की फॅट बर्न व्हायला लवकरच अशी मदत होते। आता सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान 2 ते 3 मिनिटभर छान असा हा दलिया शिजवून घ्यायचा आहे। तर सर्व जिन्नस आपण यामध्ये भरपूर असे शरीराला प्रोटीन मिळेल या पद्धतीने घातलेले आहे आणि गॅस बंद करायचा आणि त्यावरून थोडा मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू घातला की मस्त अशी सूपची चवही अप्रतिम लागते आणि लिंबू हा शरीरालाही भरपूर असा लाभदायक आहे। तर गाईचे तूप म्हटले की हे गाईच्या तुपाला फॅट बर्न असेही म्हणतात आणि आपल्याला जर फॅट लॉस करायचे असेल तर गाईच्या तुपाचा वापर करायचा आणि तोही अतिशय असा कमी। तर आपण या थंडीमध्ये मस्त असे रोज गरमागरम वेगवेगळ्या पद्धतीचे मम्मीज फूड अँड किचन वरती सूप बघणार आहोत। तर अशा पद्धतीचे सूप बघण्यासाठी तुम्ही मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्येही कळवत जा। खात रहा, मस्त रहा। धन्यवाद।